राहुल गांधींची थोड्याच वेळात वोट अधिकार यात्रा सुरू होणार आहे। बिहारमध्ये मतदान यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप आहे। बिहारमधील एसआर मुद्द्याच्या विरोधात राहुल गांधी यांची ही यात्रा बिहारमधील सासारामधून थोड्याच वेळात या यात्रेला सुरुवात होईल। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। प्रमोद, काय सविस्तर माहिती? वृषाली, अगदी काही मिनिटांमध्ये राहुल गांधी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर या सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। पण त्यापूर्वी मी सध्या वृषाली सभास्थळाची सगळी दृश्य दाखवतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काँग्रेस असतील किंवा राजद राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत सभास्थळी। खरं तर सकाळपासूनच या सगळ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे। एसआयआरचा मुद्दा राहुल गांधी यांनी मागच्या काही दिवसापासून हातात घेतलेला आहे। राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी यादव असेल यांच्याकडनं ज्या पद्धतीनं बिहारमधील मतदारांची नावं काढली जात आहेत त्या विरोधामध्ये ही सगळी यात्रा आजपासून काढली जाते। साधारणतः वृषाली 16 दिवसांमध्ये ही यात्रा 1300 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। ठिकठिकाणी राहुल गांधी कॉर्नर सभा घेतील, लोकांशी संवाद साधतील। आज जशा पद्धतीनं ही मोठी सभा होती वृषाली सुरुवातीची, तशाच पद्धतीची मोठी सभा जी आहे ती पटण्यातील गांधी मैदानावरती होणार आहे। त्या गांधी मैदानावरच्या सभेला वृषाली सगळ्या पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बघावं लागणार आहे की राहुल गांधी आजच्या सभेमधनं कुठले कुठले मुद्दे मांडतात। कारण आजच एकीकडे राहुल गांधी यांची सभा होत असताना दुसरीकडे दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील होतीये। त्यामुळे आजच्या सभेमधनं राहुल गांधी पुन्हा एकदा कशा पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित करतात हे बघणं महत्त्वाचं असणार। पण राहुल गांधी यांची आजची सभा आणि त्या सभेकडे सध्या तरी सगळ्यांचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद प्रमोद, तुमच्याकडून अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।